आपण प्रशासनाशी संपर्कात आहोत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। कुंडमळा हे एक इंद्रायणी नदीवर असणारं प्रसिद्ध पर्यटनाचं ठिकाण आहे आणि तळेगाव दाभाडे परिसरामध्ये मावळ परिसरामध्ये हे ठिकाण आहे। या ठिकाणी दर वाठोड्याला विशेषतः पावसाळ्यामध्ये प्रचंड संख्येने पर्यटक गर्दी करत असतात आणि या दुर्घटनेविषयी आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक इथे जमा झालेले होते। पुलावर काही पर्यटक गेले आणि अचानकपणे हा पूल कोसळला, त्यामुळे पुलावर असणारे पर्यटक या नदीपात्रात पडून वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। या लहान मुलांचा देखील काही लहान मुलं देखील यामध्ये आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। सध्या स्थानिक पोलिसांकडून आणि ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि इतर जी बचाव पथकं आहेत ती सध्या ऑन द वे आहेत, तिथे पोहोचतायत। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे असं देखील आत्ताच माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया नाझीमकडे। नाझीम, एनडीआरएफचं पथक पोहोचल्याचं काय? एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे। सध्या आपण पाहतो आहोत बचाव कार्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरू होतच आणि त्यात आता एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळते आहे। काही अंतरावरच असणारी एनडीआरएफची टीम तातडीनं या ठिकाणी रवाना झाली आणि आता त्यांच्याकडून देखील बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। इतरही बचाव पथकं या ठिकाणी पोहोचतात आणि या संकटामध्ये अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचं, त्यांना या नदीतून बाहेर काढण्याचं, नदीपात्रामध्ये जे अडकले असतील त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। काही मिनिटं होऊन गेलेली आहेत या घटनेला। कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असणारा पूल कोसळला आणि या पुलावर असणारे काही पर्यटक या नदीपात्रामध्ये कोसळलेल्या पर्यटकांची संख्या साधारण 20 ते 25 आहे असं सध्या कळतं आहे। अजूनही याची अधिकृत पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही। मात्र सध्या स्थानिकांकडून आणि प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळते त्यानुसार 20 ते 25 जण या पुलावर होते जे या दुर्घटनेमध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये कोसळलेले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या मावळ परिसरामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये पाण्याचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी विस्तीर्ण असं पात्र आहे आणि अत्यंत वेगाने या ठिकाणी पाणी वाहत असतं, त्यामुळे नदीपात्रात पडलेले अनेक पर्यटक वाहून गेल्याची सध्या भीती व्यक्त होते आहे। आणि आता एक अत्यंत दुर्दैवी बातमी येते आहे। या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येते आहे। एकूण 20 ते 25 जणांपैकी 5 जणांनी या दुर्घटनेमध्ये आपले प्राण गमावले आहेत अशी शक्यता सध्या समोर येते आहे। या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे, मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचली आणि या प्रशासनाने इथे कामाला सुरुवात देखील केलेली आहे। मात्र जसं आपण पाहतो आहोत की नदीपात्रामध्ये ज्यावेळी एखादा पर्यटक वाहून जातो, पडतो आणि विशेषतः त्याला जर पोहायला येत नसेल किंवा या वाहत्या प्रवाहाचा जर सामना करू शकला नाही तर काही मिनिटांचा हा खेळ असतो। काही मिनिटांमध्ये त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं आवश्यक असतं। स्थानिकांनी या ठिकाणी लगबगीनं यांना मदत पोहोचवण्याची प्रयत्न केलेला आहे। स्थानिक पोलीस सुद्धा मदतीला धावून आलेले आहेत। मात्र तरीसुद्धा आत्तापर्यंत 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। मावळमधल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 5 जणांनी आत्तापर्यंत आपले प्राण गमावलेले आहेत। मावळ परिसरामधल्या हे पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी इंद्रायणी नदीचं पात्र विशेषतः खळाळणारं पात्र असतं आणि इथला निसर्गरम्य परिसर आणि या ठिकाणची निसर्ग संपदा दरवर्षीच पर्यटकांना आकर्षित करत असते। यंदा देखील मान्सूनचं आगमन काहीसं लवकर झालेलं आहे आणि एका ब्रेकनंतर पुन्हा एकदा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मान्सूननं कमबॅक केलेलं आहे। त्यामुळे हा जो शनिवार रविवार सुट्टीचा वीकेंड आहे, या वीकेंडला पावसाचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शेकडो पर्यटक या परिसरामध्ये दाखल झालेले होते आणि काही पर्यटक, काही अतिउत्साही पर्यटक या पुलावर देखील चढले अशी माहिती आहे। हा पूल धोकादायक झाला होता अशा तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आलेला होता अशी माहिती मिळते आहे। पण अर्थातच पर्यटकांना याची कितपत कल्पना देण्यात आली होती किंवा त्या ठिकाणी तसे काही सूचना फलक लावण्यात आले होते का हे देखील पाहणं आवश्यक आहे। या पुलावर काही पर्यटक गेलेले होते आणि त्यानंतर अचानकपणे अगोदरपासून खिळखिळा झालेला हा पूल कोसळला आणि यामध्ये 20 ते 25 जण इंद्रायणी नदीपात्रामध्ये पडले अशी माहिती मिळते आहे। मावळमधील हा पूल आहे, या ठिकाणी 20 ते 25 जण नदीपात्रामध्ये वाहून गेल्याची भीती आहे आणि त्यातील
5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। या ठिकाणी एनडीआरएफचं पथक आता पोहोचलेलं आहे, त्यामुळे बचाव कार्याला सध्या वेग आलेला आहे। मात्र तिथली नैसर्गिक परिस्थिती आणि आव्हानं पाहता या बचाव कार्याला अजूनही काहीसा वेळ लागू शकतो। नेमकं काय घडलेलं आहे, किती जण याच्यामध्ये अडकलेले आहेत, याचे अधिकृत तपशील अद्याप आपल्यापर्यंत उपलब्ध हळूहळू ते होत आहे। आणि आमदार सुनील शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, आता 20 ते 25 जणांपैकी 5 जणांचा